Okay, so we can start the lecture. So last time we have studied dispersion without deviation. Okay, so last time we have studied the concept of dispersion without deviation. That is dispersion without deviation. आणि याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायला सांगितलाय मी? विदाउट डेव्हिएशन म्हणजे deviation produced by first prism must be equal to काय असलं पाहिजे? deviation produced by second prism, and therefore a in bracket mu minus 1 must be equal to काय असलं पाहिजे? a dash in bracket mu dash minus 1 असलं पाहिजे. That is called as dispersion without deviation. Next आहे that is deviation without dispersion. Next part that we are going to study now. Next is deviation without dispersion. Deviation without dispersion. So deviation without dispersion म्हणजे काय? तर बीम ऑफ लाईटचं काय झालं पाहिजे? बेंडिंग झालं पाहिजे, डेव्हिएशन झालं पाहिजे, परंतु डिस्पर्शन झालं नसलं पाहिजे. ओके, म्हणजे कलर स्प्लिटिंग झालं नसलं पाहिजे. म्हणजे याची डायग्राम जर जी आहे ती या पद्धतीने. So this is the first prism, and then this is the second prism. Okay, so first prism चा अँगल असेल A and second prism चा अँगल असणार आहे A dash. First prism चा अँगल A, second prism चा अँगल A dash आहे. ओके, आणि याची रे डायग्राम कशी येणार बघा. सो दिस इज द ओरिजिनल डायरेक्शन ऑफ द बीम. ओके, हा जो बीम आहे तो डेव्हिएट पण होणार आणि डिस्पर्स पण होणार आहे एकच प्रिझम असेल तर. म्हणजे बेंडिंग पण झालंय आणि डिस्पर्शन पण झालंय. आता सेकंड प्रिझम काय करतो? याला परत मर्ज करतो. सेकंड प्रिझम जो आहे तो याला पूर्णपणे परत मर्ज करतो आणि मर्ज केल्यानंतर पुन्हा एकदा काय मिळणार आहे आपल्याला? अशा प्रकारे इमर्जंट बीम मिळणार आहे. ओके, सो ओरिजिनल डायरेक्शन जे आहे, ओरिजिनल डायरेक्शन कशी असणार लक्षात घ्या. ओरिजिनल डायरेक्शन इज लाईक दिस. दिस इज ओरिजिनल डायरेक्शन. बरोबर आहे ना? दिस इज ओरिजिनल डायरेक्शन. अँड इथं काय झालंय बघा, देर इज डेव्हिएशन. डेव्हिएशन क्रिएट झालेलं आहे इथं. सो दिस इज द इन्सिडेंट बीम विच इज अ व्हाईट लाईट. सपोज प्रिझम मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? त्याचं डेव्हिएशन पण होणार आणि डिस्पर्शन पण होणार. सेकंड प्रिझम काय करतो? ए डॅश अँगलचा जो असतो तो काय करतो? त्याचा अँगल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा प्रकारे ऍडजस्ट केलेला असतं. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू असणार आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू डॅश असणार आहे. ओके, सेकंड प्रिझम जो आहे तो काय करतो? परत सगळ्या रेजला मर्ज करतो आणि तो पुढं रेजला पाठवतो. सो इथं डेव्हिएशन क्रिएट झालेलं आहे परंतु डिस्पर्शन झालेलं नाहीये. ओके, सो
डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन मध्ये काय केलेलं असतं, टू प्रिझम्स आर joined with their bases opposite to each other. Okay, two prisms are joined with their bases opposite to each other such that it produce only deviation. And there is no dispersion. So incident light is a white. Okay, त्याच्यामध्ये incident light काय असणार आहे, incident light is white and emergent light is also white. Okay, but emergent beam is inclined to incident beam. ओके, आता याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय ना लक्षात घ्या. मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय, आता आपल्याला नो डिस्पर्शन पाहिजे, नो डिस्पर्शन. ओके, सो फॉर नो डिस्पर्शन काय होणार बघा, फॉर नो डिस्पर्शन पहिला प्रिझम जेवढा अँग्युलर डिस्पर्शन प्रोड्यूस करत असेल तेवढाच सेकंड प्रिझमला अँग्युलर डिस्पर्शन प्रोड्यूस केलं पाहिजे. सो फॉर नो डिस्पर्शन dispersion produced by first prism, that is theta by first prism must be equal to काय असलं पाहिजे, theta by second prism. कारण दोघांनी प्रोड्यूस केलेलं डिस्पर्शन सेम असेल आणि ते अपोजिटली जॉईंट असतील तर टोटल डिस्पर्शन काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. आणि डिस्पर्शनचा फॉर्म्युला काय असतो, A इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर. ओके, सो A डॅशचा फॉर्म्युला काय येणार आहे, थीटा डॅशचा फॉर्म्युला काय येणार आहे, A डॅश इन ब्रॅकेट mu phi dash minus mu r dash, and therefore A by A dash is given by formula. A by A dash is given by formula. A by A dash is given by formula mu phi dash minus mu r dash upon mu phi minus mu r. Okay, so this is the condition for no dispersion. आणि नेट डेव्हिएशन काढायचं असेल, नेट डेव्हिएशन इन दिस केस, ओके, नेट डेव्हिएशन काय येणार आहे, डेल्टा नेट इज इक्वल टू डेल्टा 1 मायनस डेल्टा 2. ओके, नेट डेव्हिएशन. आणखी एक महत्वाची गोष्ट, हे जे कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम, सच अ कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम इज कॉल्ड ॲज अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. ओके, सो दिस कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम, is called as achromatic.
This combination is called as achromatic combination. सो कलर स्प्लिट होऊ द्यायचे नसतील तर आपण हे कॉम्बिनेशन यूज करतो. कलर स्प्लिट होऊ द्यायचं नसेल तर आपण हे कॉम्बिनेशन यूज करणार आहे. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे कुठलं डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन, हे कॉम्बिनेशन कुठं वापरतात माहित आहे? दिस इज युज्ड इन डायरेक्ट विजन स्पेक्ट्रोस्कोप. डायरेक्ट विजन स्पेक्ट्रोस्कोप मध्ये ते यूज केलं जातं. ओके, आणि ते कशासाठी यूज करतात? म्हणजे आपल्याला तिथे डायरेक्ट विजन स्पेक्ट्रोस्कोप मध्ये डेव्हिएशन नको असतं, फक्त डिस्पर्शन हवं असतं. सो देअरफॉर इट इज यूज्ड इन डायरेक्ट विजन स्पेक्ट्रोस्कोप, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन. तर अशा प्रकारे हे डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन आणि डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल थोडक्यात, डेव्हिएशन डिस्पर्शनचे फॉर्म्युले पाठ करावे लागणार आहे. ओके, आणि डेव्हिएशन आणि डिस्पर्शनचे फॉर्म्युले जर पाठ असतील तर नो डेव्हिएशन म्हणजे विदाउट डेव्हिएशन वर्ड दिसला, विदाउट डेव्हिएशन क्वेश्चन मध्ये वर्ड दिसला तर काय करायचं? डेल्टा इज इक्वल टू डेल्टा डॅश करायचं. आणि विदाउट डिस्पर्शन हा वर्ड दिसला तर काय करायचं? थीटा इज इक्वल टू थीटा डॅश करायचं. ओके, याचा एक प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम इज लाईक दिस. Question: a thin prism P1 with angle 4 degree. So there is a first prism that is P1. It has angle of, first prism P1 has angle of 4 degree, made from a glass of refractive index 1.54. Made of glass of refractive index 1.54. Is combined with another prism P2. It is combined with another prism that is P2 of refractive index 1.72. So mu dash is 1.72. 1.72 to produce. Okay, आता सेकंड प्रिझमचा अँगल ए डॅश तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट केस काय? फॉर नो डेव्हिएशन, अँड सेकंड केस आहे फॉर नो डेव्हिएशन. एवढीच केस तुम्हाला इथं सॉल्व करायची. फॉर नो डेव्हिएशन what should be angle of the second prism. Okay, so याचं कॅल्क्युलेशन नो डेव्हिएशन म्हणजे काय होणार आहे? we know that delta should be equal to delta dash असला पाहिजे. that is a in bracket mu minus 1 must be equal to काय असलं पाहिजे? a dash in bracket mu dash minus 1. okay, and therefore इथे व्हॅल्यू जर प्लेस केल्या, a ची व्हॅल्यू किती आहे? 4. mu minus 1 means 0.54. a dash फाइंड आउट करायचा आहे आणि म्यू डॅश ची व्हॅल्यू किती येणार आहे? म्यू डॅश इज इक्वल टू 0.72. 0.72 and therefore a dash is equal to काय होणार आहे? 4 into 0.54 divided by 0.72. ओके, हे कॅल्क्युलेशन केलं तर 18 ने डिवाइड होऊ शकते. इथं 18 into 3 54 होणार आणि 18 into 4. सो हा अँगल किती येणार आहे? what should be this angle? 3 degree. okay, so this angle should be equal to 3 degree. so that is the answer.
let's say another question. There are two prisms. Okay, first prism has a refractive index for violet color 1.72 and refractive index for red color is 1.68 and it has angle of 6 degree. Second prism has refractive index for violet color that is 1.60 and refractive index for red color it is 1.50. What should be angle so that there is deviation without dispersion? डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन असलं पाहिजे. ओके, तर इथं तुम्ही सॉल्व करा आणि मला आन्सर सांगा बघूया काय आन्सर येणार. अप्रॉक्सिमेटली आन्सर काढा. Two 2.4. 2.4. हे बघा, नो डिस्पर्शन मीन्स थीटा शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, थीटा डॅश असलं पाहिजे. म्हणजे ए इन ब्रॅकेट म्यू फी मायनस म्यू आर मस्ट बी इक्वल टू ए डॅश इन ब्रॅकेट म्यू फी डॅश मायनस म्यू आर डॅश असलं पाहिजे. ओके, सो ए ची व्हॅल्यू किती आहे 6 डिग्री. म्यू फी मायनस म्यू आर किती येते बघा, म्यू फी मायनस म्यू आर इज 0.06 बरोबर आहे ना, 0.06. ए डॅश फाइंड आउट करायचं आपल्याला आणि हे किती येणार आहे, म्यू फी डॅश मायनस म्यू आर डॅश इज 0.10. सो देअरफॉर ए डॅश इज इक्वल टू 0.36 6 into 0.06 that is 0.36 divided by 0.10. So A dash will be equal to 3.6. This is the answer. 3.6 degree. सर 0.04 है ना सर 0.04 आता है. हाँ सॉरी हाँ, ये 0.04 म्हणजे 0.24. सो आन्सर इज, आन्सर काय, A dash is equal to 2.4 ना, 2.4 is the answer. Next part. Next part that we are going to study is refraction from a single curved surface. Refraction from a single curved surface. Suppose there is a curved surface like this. Okay, this is a curved surface.
On this side there is a refractive index of mu1, and on this side there is a refractive index mu2. Okay, so on left hand side of the curved surface refractive index is mu1, on right hand side of the curved surface refractive index is mu2. And suppose, okay, so this is the axis. Suppose this is the axis. Okay, this is the axis, and radius of this surface is suppose equal to r, and suppose object is placed at this point. Object is placed at this point. Okay, so if object is placed at this point, this will be your object distance. This will be your object distance, that is u. Okay, and somewhere here the image is formed in medium of refractive index mu2. Here somewhere image. So this is distance phi. This is the distance phi. Okay, आता याच्या डेरिवेशन मध्ये आपण जाणार नाहीये, याचा फॉर्म्युला जो आहे तो आपण पाठ करणार आहे. सो ऑब्जेक्ट जर यू डिस्टन्सला ठेवलेला असेल तर इमेज कुठे तयार होणार आहे, फी डिस्टन्सला तयार होणार आहे. तर यू आणि फी मध्ये रिलेशन काय आहे, तर यू आणि फी मध्ये रिलेशन या पद्धतीनं आहे. रिलेशन काय येणार लक्षात घ्या, mu2 बाय फी मायनस mu1 बाय यू इज इक्वल टू mu2 minus mu1 divided by r. Okay, so this is the formula for refraction at a single curved surface. mu2 by v minus mu1 by u is equal to mu2 minus mu1 divided by r. Okay, या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे, आणि या फॉर्म्युल्यावरूनच तुमचा जो अपॅरेंट डेप्थचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला येतो. लक्षात घ्या, या फॉर्म्युल्यावरून अपॅरेंट डेप्थचा फॉर्म्युला जो आहे तो या फॉर्म्युल्यावरूनच येणार आहे. प्लेन सरफेस असेल किंवा कर्ड सरफेस असला तरी. जर प्लेन सरफेस असेल तर रेडियस किती येणार सांगा फॉर प्लेन सरफेस. फॉर प्लेन सरफेस रेडियस इज इक्वल टू इन्फिनिटी. हे लक्षात ठेवायचं, प्लेन सरफेसची रेडियस काय असते, इन्फिनिटी असते. साइन कन्व्हेन्शन तर आपल्याला माहित आहे. साइन कन्व्हेन्शन काय आहे, टुवर्ड्स राईट म्हणजे ऑप्टिकल सेंटर किंवा पोल पासून टुवर्ड्स राईट पॉझिटिव्ह, टुवर्ड्स लेफ्ट नेगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड नेगेटिव्ह. ओके, या सरफेसची रेडियस कशी असणार आणि या सरफेसची रेडियस कशी असणार सांगा. रेडियस ऑफ दिस सरफेस इज पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह, अँड रेडियस ऑफ दिस सरफेस इज पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. फर्स्ट सरफेसची रेडियस येणार आहे पॉझिटिव्ह, अँड सेकंड सरफेसची रेडियस काय येणार आहे, निगेटिव्ह. हे देखील माहिती असणं आवश्यक आहे, कारण विथ साइन कन्व्हेन्शन आपल्याला व्हॅल्यू ठेवायचे आहेत. ओके, हा जो सरफेस आहे या सरफेसची रेडियस काय येणार, पॉझिटिव्ह. म्हणजे एखाद्या सरफेसची रेडियस पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे कसं डिसाइड करायचं असतं, त्या सरफेसचा सेंटर बघायचं कुठे येणार. आता हा जो सरफेस आहे फर्स्ट सरफेस, त्याचं सेंटर राईट हँड साईडला कुठेतरी येणार आहे, आणि राईट हँड साईडचं डिस्टन्स पॉझिटिव्ह असतं. याचा हा जो सरफेस आहे याचा सेंटर कुठे येणार आहे, लेफ्ट हँड साईडला येणार आहे, आणि लेफ्ट हँड साईडला सेंटर आला तर लेफ्ट हँड साईडला रेडियस येणार, अँड देअरफॉर इट इज निगेटिव्ह. याचे काही क्वेश्चन्स बघूया आपण. Suppose there is a sphere like this. There is a sphere. Sphere like this, and an object is struck here at this point on the surface.
Here there is a object, and on this side there is a observer. On this side there is a observer. Okay, refractive index is suppose 1.5 and radius of the sphere is suppose 12 centimeter. Okay, so this is the question. So where is the image of this object form? हा जो ऑब्जेक्ट आहे त्याची इमेज कुठं फॉर्म होणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता रिफ्रॅक्शन कुठं होणार आहे तर रे जो आहे तो काय होणार बघा, इथून इथं असा ट्रॅव्हल करणार आणि फायनली हा आय मध्ये एंटर करणार आणि आपल्याला इमेज फॉर्म होताना दिसणार आहे. सो रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ऍट दिस सरफेस. ओके, सो दिस इज द सरफेस ऍट विच रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस. आणि आपल्याला काय करावं लागेल, डिस्टन्सेस इथून मेजर करावे लागतील, सगळे डिस्टन्सेस. ठीक आहे, आता इथं सगळं बघा लिहूया अगोदर. यू किती येणार सांगा. यू इज इक्वल टू, आता या पॉइंट पासून डिस्टन्स मेजर करायचं झालं तर यू किती येणार आहे, दॅट इज इक्वल टू -24 सेंटीमीटर. बरोबर आहे ना. या पॉइंट पासून हा जो याला पी म्हणतो मी, पी पासून आपण सगळे डिस्टन्स मेजर करणार आहे. ओके, सो पी पासून ऑब्जेक्ट किती येणार, डायमीटर एवढ्या डिस्टन्सला, रेडियस किती आहे 12. सो यू येणार आहे -24. फी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, रेडियस किती येणार सांगा. रेडियस इज 12 बट इट इज प्लस और मायनस, इट इज मायनस. कारण का पीचा जो सरफेस आहे त्या सरफेसचा सेंटर कुठे येतोय, लेफ्टला, म्हणजे पी पॉइंट पासून लेफ्ट हँड साइडला सेंटर येतोय ना, अँड देअरफॉर रेडियस इज निगेटिव्ह. ओके, आणि म्यू किती आहे, आता इथं म्यू1 म्यू2 लिहावं लागेल. म्यू1 म्हणजे काय, ऑब्जेक्टच्या साईडचं. ऑब्जेक्ट कुठं आहे 1.5 च्या मीडियम मध्ये असं आपण ऍझ्युम करू. आणि म्यू2 कुठं असणार आहे 1 एअर मध्ये, म्हणजे याला म्यू1 म्हणणार आणि म्यू2 इज इक्वल टू एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दॅट इज इक्वल टू 1. आता कॅल्क्युलेशन करूया. फॉर्म्युला काय आहे, दॅट इज म्यू2 बाय फी मायनस म्यू1 बाय यू इज इक्वल टू म्यू2 मायनस म्यू1 डिवायडेड बाय आर. सो म्यू2 1 डिवायडेड बाय फी फाइंड आउट करायचं आहे, मायनस म्यू1 किती आहे 1.5 डिवायडेड बाय यू किती आहे -24 इज इक्वल टू म्यू2 मायनस म्यू1. म्यू2 मायनस म्यू1 मीन्स 1 मायनस 1.5 म्हणजे -0.5 डिवायडेड बाय रेडियस इज -12. सो 1 बाय फी इज इक्वल टू, आता हे मायनस मायनस राईट हँड साइडचा कॅन्सल, 0.5 डिवायडेड बाय 12 म्हणजे काय येणार आहे 1/24 होणार आहे ते, 1/24. आणि हे मायनस मायनस प्लस होतंय आणि हे राईट हँड साइडला आणूया, म्हणजे राईट हँड साइडला -1.5 डिवायडेड बाय 24. ओके, सो देअरफॉर इट इज -0.5 डिवायडेड बाय 24. दॅट इज न्यूमरेटर डिनॉमिनेटर 2 न मल्टिप्लाय केलं तर 1/48. सो फी इज इक्वल टू काय येणार आहे -48 सेंटीमीटर. म्हणजे ऍक्च्युअली ऑब्जेक्ट कुठं असणार आहे 24 सेंटीमीटरला सरफेस पासून असणार आहे, परंतु इमेज कुठे त्याची दिसणार आहे तुम्हाला -48 सेंटीमीटर या डिस्टन्सला दिसणार आहे, -48 सेंटीमीटर. ठीक आहे, आपला सेशन एंड होतोय आता.
कारण टाइम 40 मिनिट्सचा असतो त्याच्यामुळे ते सेशन एंड होणार आहे. परत लॉग इन करा.